हॅलो नमस्कार मंडळी. काम करता करता व्हिडिओ करायला घेतलेला आहे. काम काय करते ते पहा. ग्रामीण भागामध्ये कामाची काही कमी नाही आहे. त्यात आज काम काय काढले ते पहा, मी तुम्हाला सांगते. खूप कष्टाचं आणि मेहनतीचं काम आहे. बाहेर प्रचंड ऊन आहे, पण हे काम करायला पण मजा येते. पहा, आता दाखवते मी तुम्हाला. हा सगळा पसारा, हे आहे आमचं स्टोर रूम. स्टोर रूममध्ये हा सगळा पसारा ठेवलेला होता आणि सगळी वस्तू लागतात. इथे लसूण बांधून ठेवलेलं आहे. आणि आता हे खाली माझं चाललं आहे सारवायचं काम. अर्धच ठेवलं आणि अर्ध ह्याच्यात व्हिडिओ करायला घेतला आहे. पहा, हे आहे लक्ष्मीच्या सहाय्याने हे शेण कालवायचं आणि खाली टाकून असं झाडून घेतल्यासारखं सारवायचं. हे पहा, सुंदर झालं आहे. एकतर हे किडे वगैरे असतात ते मरून जातात आणि स्वच्छ पण छान दिसतं. पहा किती सुंदर दिसायला लागलेलं आहे. पण प्रचंड काम आहे हे सकाळपासून केलेलं. आता एवढं सारवायचं राहिलं आहे. आणि हा पसारा आता संध्याकाळी ऊन उतरलं की 4-5 वाजता हा सगळा पसारा आतमध्ये ठेवायचा. खूप कामं चाललेले आहेत. सुट्टी आहे म्हणून आराम नाही. आणि तुम्हाला वाटेल एवढा पसारा कसला. हे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बऱ्याचशा शेतीच्या कामानिमित्ताने लागतात. आणि काही एक्स्ट्रा काही आहे ते आता भंगार वगैरे काढून टाकू सॉर्टिंग करून. पण हे सारवणं कसं आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून खरं तर व्हिडिओ केला आहे मी. पहा, खूप सुंदर वाटतं आहे. जुन्या काळात अशा घरात लोकं राहायची आणि हाताने सारवायची, त्यामुळे त्यांच्या पायाच्या टाचा कधी उलत नव्हत्या. पाय मऊ राहायचे. आणि आता फरशीने त्रास पण होतो, गुडघ्यांचे त्रास, फरशीच्या थंडाव्याने वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात. ते इथे काही होत नाहीत. पण आता आपण यात राहू शकत नाही. आजच्या पिढीला आपल्याला सवय पण नाही ही. खूप छान वाटतं आहे. हे संपूर्ण सारवून झालेलं आहे. खूप छान दिसतंय. उरलेलं होतं इथं बाहेर पण झालं आहे. आणि माझे पाय पहा किती खराब झालेत. अजून आंघोळ पण व्हायची, पूर्ण भरली आहे मी. बालसिंग सर बसलेत मस्त गाणी ऐकत. आता हे सगळं संध्याकाळी ऊन उतरलं की आपण संध्याकाळी आता हे ठेवू घरात आणि यातलं भंगार सामान काढून टाकू. हे गहू ठेवायची डिक्की आहे, तिला पण ऊन मिळालं. आता स्वच्छ पुसून पासून आतमध्ये ठेव, म्हणजे गहू साठवता येतील. ही रूम धान्य साठवायची. इथं धान्य ठेवलेलं आहे सगळं. हे फॅन चालूच असतो. इथं धान्य ठेवलेलं आहे. गहू, ज्वारी आणि बाजरी. गहू 2 प्रकारचे आहेत. एक बनशी गहू आणि एक दुसरा गहू कोणता आहे हो? बनशी आणि गहू दुसरा गहू कोणता आहे? शरबती गहू आहे का? शरबती गहू आणि अजून बनशी. विकायचा आहे का? किती विकलाय? आतापर्यंत 4-5 क्विंटल विकलाय. थोडा ना, जसं परिचित व्यक्तींनाच विकलेला आहे. खास स्पेशल सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला गहू आहे. तुम्हाला हवा असेल तर कमेंट करा. जवळपास असेल तर पोच करू. गावरान ज्वारी, बाजरी सगळे सेंद्रिय शेती चाललेली आहे म्हणून. द्यायचं का कुणी मागितलं तर? द्यायचे ना, भाव आपल्या मनासारखा. चालेल, चला. आज तुमच्याशी खूप दिवसातनं गप्पा मारलेल्या आहेत आणि सुट्टी असूनही खूप काम आहे. बाय बाय.